चल बस एक राऊंड मारून येऊ. लेखक सुहास मयेकर. वाचक स्वर डॉक्टर अदिती कायमेघ. एक काळाकुट्ट मुलगा. दुपारची शाळा. मस्त धुतलेला सफेद शर्ट खाकी हाफपॅन्टमध्ये खोचलेला. डोकं थंड राहावं म्हणून डोक्यावर तेल थापलेलं. दोन्ही गालात घट्ट बोटं खुपसून आई डोकं धरून मस्त भांग पाडत असे आणि कपाळावरचं तेल पुसून खाकी पावडर लावी. तो सुगंध अजूनही नाकात भरून राहिलाय. शर्टाची बटणं नीट लावून पोटावर दाब देऊन आई मागे लोटीनी म्हणत असे, जा, मस्त दिसतोय माझा बाबू. मी जगात फक्त माझ्या आईलाच मस्त आणि सुंदर दिसत होतो. वही पुस्तकांची पिशवी काखोटीला मारून आमची स्वारी शाळेला निघे. पण पुढे असं होई की दुपार सरल्यानंतर तेल केसातून ओघळून पूर्ण चेहऱ्यावर येई आणि चेहरा संपूर्ण तेलकट होऊन अवतार पाहण्यासारखा होत असे. डोकं थंड ठेवण्यासाठीचा परिणाम नाक कायम गळत राहण्यात होई. नाक गळत असल्याने ते हाताने ओरबाडून किंवा शर्टाच्या बाहीने पुसलं जाई. त्यामुळे हाताचं मनगट कायम कडक झालेलं आणि शर्टाच्या बाह्या मळकट. मधल्या सुट्टीत त्यात मातीचीही भर पडत असे. शाळेतून परतताना अवतार झालेला मुलगा एव्हाना तुमच्या नजरेसमोर आला असेल. परिस्थितीने फाटका पण सकाळी स्वच्छ असलेला एकमेव शर्ट. रात्री पुन्हा धुवून वाळत घालण्याशिवाय आईकडे पर्याय नसे. वांद्र्याची म्युनिसिपल शाळा. पहिली, दुसरी, तिसरी, चौथी. अस्मादिकांची प्राथमिकता अशी साजरी झाली. 5वीत गेल्यानंतर शाळा तीच, पण इंग्लिश विषय जोडला गेल्यामुळे आम्ही हायस्कूलात गणले जाऊ लागलो. तेलाचे प्रताप एव्हाना आईच्याही लक्षात येऊ लागले असावेत, कारण सायनसचा त्रास होऊ लागला होता. प्रकार भयंकर होता. दुपारी सूर्य डोक्यावर आला की अर्धं डोकं दुखून तडफडायला होई. शाळेला दांडी झाली की नंतर सूर्य मावळताना डोकं उतरून शांत होई आणि मी संध्याकाळी खेळायला पळत असे. आधी आईला वाटायचं हे शाळा बुडवण्यासाठी केलेलं सोंग असावं, पण आईच ती. थोड्याच दिवसात माझ्या वेदना तिच्या झाल्या होत्या. डोक्यावर तेल घालायचं कमी झालं. त्यानंतर अर्ध डोकेदुखीवर शेकडो उपाय झाले. अर्ध डोकेदुखीने पुढे कॉलेजला जाईपर्यंत पिच्छा सोडला नव्हता. गेली एकदाची. आपला मुलगा शक्य तितका नीटनेटका दिसावा म्हणून आईने आटोकाट प्रयत्न केले. आई स्वच्छतेची परिसीमा होती, पण आमचा जन्म माती चिखलातच झाला होता. त्यापुढे देवाचेही काही चालत नव्हते. 5वीला इंग्लिश विषय शिकवायला लाल चुटूक ओठांच्या गोऱ्यापान मुटाटकर बाई आल्या आणि आयुष्यच बदलून गेलं. कधीतरी वाटतं त्या आठवणीच नको. 5वीला पुजणे हा शब्दप्रयोग तेव्हापासूनच सुरू झाला असावा असं आता वाटू लागले. वर्गात पाय ठेवल्याबरोबर, मयेकर, बेंचवर उभा राहा, बघा बघा, याचा अवतार बघा. वर्गमित्र खिदळत असत. कधी बाईंना दया आली तरच खाली बसवत, नाहीतर बाईंचा संपूर्ण तास मी वरती बेंचवर उभाच. जगातला सगळ्यात कुरूप मुलगा म्हणजे मीच, अशी माझ्या वर्गशिक्षिका सौ मुटाटकर बाईंनी माझी मला ओळख करून दिली होती. काळ्या रंगावरून त्या विनोद करत असत. मयेकर, सासरच्या मंडळींना दाखवण्याचा कार्यक्रम चुकवून जरी तू लग्नाला उभा राहिलास तरी बायकोनं तुझ्या गळ्यात माळ घालायला हवी ना. सगळी मुलं खी खी करून हसत. 6वी-7वीत सगळ्या वाक्यांचा अर्थ जरी लागत नसला तरी वर्गात हा इतरांचा झालेला करमणुकीचा खेळ माझ्या जिव्हारी लागत होता आणि त्यामुळे बहुतेक वाक्ये काळजात घर करून राहिली होती. डोळे पाण्याने भरलेले. मला आई डोळ्यासमोर दिसत असे. आईने स्वच्छ राहण्यासाठी केलेले प्रयत्न डोळ्यासमोर येत. पण आईच्या भाषेत मी मातीतच गाडलेला असे, त्याला कोण काय करणार. मी भोल्यावर उभा राहिल्यावर अंतरपाठ काढताच मुली कशा पळून जातील, हे बाई रसभरीत वर्णन करत, हावभाव करून सांगत.
सगळी मुलं खिदळत असायची. इतकंच नव्हे तर तास संपल्यावर बाई निघून जात आणि आडदांड मुलं कॉलर धरून मला गरागरा फिरवीत. तेव्हा बेंचवर "माझ्या बाजूला नको" म्हणून त्यांच्यात अहमहमिका चालू होत असे. मुली तर दूरच, पण मुलंही दूर ढकलत असत. मग मी वर्गातून मायाकडे गेलेल्या पायरीवर रडत बसे. आत्महत्या करता येते हे तेव्हा अजिबात माहीत नव्हतं. पुढच्या तासाला बाई येत आणि "तू इथं का बसलायस?" असं विचारत. तेव्हा सांगायची सोय नव्हती, कारण पुन्हा टार्गेट मुलांचा मार खावा लागणार. घडलेला प्रसंग एक एक शब्द आईला येऊन मी सांगत असे. तरी आईचा लाडका होतो. आई जवळ घेई. हाच सिलसिला, तीच मुलं आणि त्याच बाईंसोबत राहून 8वी चालू होता. तेव्हा मी खूप भोगलं. मात्र 8वीला मराठीसाठी तितक्याच सुंदर गोऱ्यापान सौ प्रभूबाई आल्या आणि माझं जगच बदलून गेलं. काय असेल माहीत नाही, कदाचित दयाबुद्धी, कदाचित माझी मराठीची कलेची आवड. मी बाईंचा लाडका झालो. मला आठवतं, एक धडा शिकवताना बाईंनी "जीवणी म्हणजे काय?" असं विचारलं. संपूर्ण वर्गात कोणीही सांगू शकला नव्हता. तेव्हा त्या म्हणाल्या, "मयेकर सांगू शकेल." आणि मी खरंच सांगितलं, "जीवणी म्हणजे ओठ." बाईंचा चेहरा अभिमानाने उजळून गेला असणार तेव्हा. त्यांचा विश्वास सार्थ होता. कारण होतं माझं वाचन. मराठीशी सख्य आणि इंग्लिश सावत्र वाटण्यास हेही कारणीभूत असावं. मुटाटकर बाईंच्या कारण नसताना स्टँडअप मयेकरचा कायम तिटकारा झाला. प्रभूबाई सुंदरच होत्या. त्या पांढरा बुधवार करीत असत. बुधवारी पांढरी शुभ्र साडी, शुभ्र गजरा, पांढरी पर्स, पांढरी चप्पल, तोंड पुसायला कायम मुठीत पकडलेला इवलूसा रुमाल, तो सुद्धा पांढराच. तेव्हा त्या एखाद्या देवीप्रमाणे भासत. त्यांचा मी लाडका विद्यार्थी. सगळा न्यूनगंड पळून गेला होता. माझी मराठीची आवड तेथूनच निर्माण झाली असावी. माझी चित्रकला चांगली होती हे माझ्या वर्गशिक्षिका असलेल्या प्रभूबाईंनी चांगलं जाणलं होतं. माझी ड्रॉइंगची इंटरमिजिएट परीक्षा ₹8 फी भरू शकत नसल्यामुळे चुकणार होती. फीचा तो शेवटचा दिवस होता. प्रभूबाईंनी जवळ घेऊन शेवटचं विचारलं, "मयेकर, तुझ्या फीचं काय झालं?" "मी नाही फी भरू शकत." माझ्या डोळ्यात पाणी तरळलं होतं. बाईंनी पर्स उघडून ते ₹8 भरले आणि मी पुढे त्याच सर्टिफिकेटवर चित्रकला कॉलेजात प्रवेश घेतला. मला कृतज्ञतेने सांगावंसं वाटतं, आज मी कलाकार म्हणून जसा आहे तो माझ्या आई अण्णांप्रमाणेच माझ्या प्रभूबाईंच्यामुळे. तिघांनी स्वप्न दिली. काही वर्षांपूर्वी प्रभूबाईंना भेटायचा मी प्रयत्न केला, पण त्या निवृत्त होऊन वांद्रे सोडून गेल्या होत्या. साधारण 20 वर्षांपूर्वी त्यावेळेचे सगळेच शिक्षक निवृत्त झाले होते. माझ्या वांद्र्याला राहणाऱ्या एका मैत्रिणीने मुटाटकरबाईंचाही शोध घेतला. हे सांगायला की मयेकरने गोरी बायको पटवली आहे. धन्यवाद.